शिवसेनेचे 59वा वर्धापन दिन उद्या साजरा होतोय आणि हा वर्धापन दिन साजरा करण्याच्या अनुषंगानं दोन्ही शिवसेना पक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर येणारा हा वर्धापन दिन दोन्ही शिवसेना पक्षांसाठी अत्यंत महत्त्वाचा असेल। वरळी डोममध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा तर षण्मुखानंद सभागृहात ठाकरेंच्या शिवसेनेचा मेळावा पार पडणार आहे। लढा आपल्या मुंबईचा या टॅगलाईन खाली सरकारनं मुंबई विरोधात कसे निर्णय घेतले हे आदित्य ठाकरे सातत्यानं आपल्या कार्यक्रमांमधून सांगताना दिसतायत। तर गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं मुंबईतल्या नेमणुका, विशेष जबाबदाऱ्या आणि निवडणुकांबाबतीतले निर्णय हे श्रीकांत शिंदेंकडून घेतले जात आहेत। मुंबईसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं याचा जोरदार प्रचार या निवडणुकीच्या माध्यमातून केला जाईल। म्हणजेच एकनाथ शिंदे यांचा चेहरा आणि श्रीकांत शिंदे यांची रणनीती असं समीकरण यावेळेला आपल्याला पाहायला मिळणार आहे। हम लोग ने पूरी तैयारी की है, बड़े धूमधाम से हम लोग हमारा वर्धापन दिन मनाएंगे। शिवसेना पक्ष के मुख्य नेता आदरणीय एकनाथ जी शिंदे साहब का जो मार्गदर्शन रहेगा वो प्रमुख आकर्षण होगा कल के वर्धापन दिन समारोह का। जैसे आप लोग को उत्साह है वैसे हम लोग को भी इसकी उत्सुकता है कि माननीय शिंदे साहब की कल के भाषण से क्या मार्गदर्शन हमको मिलता है। लेकिन हमने बहुत धूमधाम की तैयारी की है और उत्साहपूर्ण वातावरण में कल का वर्धापन दिन समारोह संपन्न होगा। ज्यावेळेला आम्ही तारुण्यात आलो त्यावेळेला नेमकं 90-92 साली हिंदुत्वाचा प्रखर लढा बाळासाहेबांनी सुरू केला होता आणि त्या लढ्यामध्ये अक्षरशः आम्ही झोकून दिलेलं होतं। एकदा दोनदा फक्त बाळासाहेबांना पदस्पर्श केला मी बाळासाहेबांचे माझं पुण्य समजतो मी। पण बाळासाहेबांना मीटिंगमध्ये असताना जे त्यांचं भाषण ऐकणं वगैरे हे अंगावर काटा येतो। जसं बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलो ना तसंच उद्धव साहेबांच्या पाठीशी, आदित्य साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे शिवसैनिक म्हणून राहणार। पहिले जे शिवसेना होती आणि बाळासाहेबांचं जे नेतृत्व होतं ते एवढं योग्य होतं की खालच्या दर्जापर्यंत त्यांची मातोश्रीवर नजर असायची। कधी आमच्यावर कसा असा अन्याय झाला नाही आणि कुठेही झालं नाही। त्यामुळे आम्ही शिवसेनेला कधीही विसरू शकत नाही आणि संघटना कशी भक्कम होईल या हिशोबाने, कारण संघटनेचं कसं मजबूत होईल या हिशोबाने आम्ही जेवढं काम करेल तेवढं आम्ही करत राहू। BNCचे प्रश्न असो, शैक्षणिक प्रश्न असो, असे म्हणजे हे सगळं केलं जायचं आणि बाळासाहेबांचा धाक एवढा होता आणि बाळासाहेबांचे म्हणजे आम्ही सैनिक एवढे प्रभावित झालो होतो की बाळासाहेबांचा नुसता आदेश आला तर कुठचीही गोष्ट आम्ही करायला मागे पुढे बघायचो नाही। आम्ही म्हणजे मराठी माणसासाठी आम्ही आमचा जीव किंवा प्राण गेला तरी आम्ही तिकडे एकजुटीने उभे राहायचो। असं करत करत ती संघटना वाढीस गेली आणि बाळासाहेबांमुळे मराठी माणूस एक ताटमानाने जगायला शिकला। शिवसेनेचं मुखपत्र हे नंतर सुरू झालं त्यावेळी फलक असायचे, प्रत्येक शाखेचे फलक, त्याच्यावर कार्यक्रम आपले लिहिलेले असायचे, कोणाचं काय असेल ते हे मार्गदर्शन होतं आणि मराठी माणूस एकजुटीने शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिलेला आणि अजून आमचा गिरगावा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी साहेब ठाकरेंच्या मागेच आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।